आपल्याला माहिती आहे की केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे। हे भाजप स्वतःला पार्टी विथ डिफरन्स समजतं, सुसंस्कारित पार्टी असं म्हणतं आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी पण टिमकी वाजवतं। पार्टी विथ डिफरन्स, भ्रष्टाचारांना गोळा केलेली ही पार्टी, जमा केलेली पार्टी, भ्रष्टाचारी जमा केलेली पार्टी म्हणजे बीजेपी। कारण केंद्रातल्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना हाताशी धरून विरोधी पक्षातल्या नेत्यांना घाबरवायचं, धाक दाखवायचा आणि मग त्यांना भाजपच्या कोंडवाड्यात घेऊन यायचं। जसे जनावर हाकत नेतात की नाही कोंडवाड्यामध्ये, तसं भाजपच्या कोंडवाड्यात सगळ्यांना घुसवायचं आणि मग सत्तेत यायचं आणि सत्तेची फळं चाकायची। 2014 पासून आतापर्यंत 142 जणांच्या वर, 142 नेत्यांच्या वर या तपास यंत्रणेने कारवाई केली। त्यातले 118 विरोधी पक्षाचे, म्हणजे 95% विरोधी पक्षातले नेते आहेत। ह्याला म्हणतात का पार्टी विथ डिफरन्स। गेल्या 8 महिन्यामध्ये 1700 जणांच्या वर, 1700 जणांच्या वर या तपास यंत्रणांनी कारवाई केली आणि त्यातले फक्त 9 जणांच्या वर गुन्हा सिद्ध झालेले आहेत, फक्त 9 जण। म्हणजे या नेत्यांच्या जे विरोधी काम करतायत त्यांना या यंत्रणा ज्या आहेत, सीबीआय असेल, तुमची ईडी असेल, यांना हाताशी धरायचं, त्यांना बदनाम करायचं, राजकीय करिअर त्यांचं उद्ध्वस्त करायचं। एखादा नेता तयार होतो म्हणजे त्यांनी खूप वर्ष त्यांना दिलेली असतात। तो नेता असा ऐकता येत नसतो। हा जो पार्टी विथ डिफरन्स भाजप आहे ना, अशा ऐकते रेडीमेड नेते दुसऱ्या पक्षातले पक्ष पडून घेत आहेत, असे नेते तयार होत नाही। नेता हा तयार व्हायची प्रोसेस ही काही वर्ष चाललेली असते। त्या अशा मास लीडरना सुद्धा बदनाम केलं जातं, नाहीतर मग आपल्या कोंडवाड्यात बीजेपी घेतं आणि सत्तेमध्ये येतं। आता राहुल गांधींनी तर पुराव्यासहित सांगितलेलं आहे की हे वोट चोर आहेत, ह्यांनी मतदानाची चोरी केलेली आहे। त्यांना एवढंच सांगायचंय की आज तुम्ही ईव्हीएमचा घोटाळा कराल, तुम्ही मत चोरी करून सत्तेमध्ये याल किंवा ईडी सीबीआय कडून धाक दाखवून नेत्यांना आपल्याकडे घ्याल आणि सत्तेमध्ये बसाल, पण हे लोकशाही आहे, हे लोकांचं राज्य आहे। लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे ही लोकशाही आहे आणि ह्या देशातली जनता जागी आहे। लक्ष असू द्या, नेपाळमध्ये काय झालं, श्रीलंकेमध्ये काय झालं आणि बांगलादेशामध्ये काय झालं। असंच जर राहणार असेल आणि पार्टी विथ डिफरन्स हे बीजेपी हेच जर करणार असेल तर नेपाळ आणि श्रीलंका आणि बांगलादेशात जे झाले तेच आपल्या देशात होईल।